नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाटील फार्म शेतीविषयक माहिती या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी आपल्याला आता नारळाची लागवड साधारण आपण 1 वर्षापूर्वी केली होती आणि 1 वर्षानंतर त्या नारळामध्ये कोणत्या प्रकारची वाढ झाली हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल, आपण वर्षापूर्वी नारळ लावला होता तेव्हा साधारणतः एक इंच त्याचं खालचं बूड म्हणतात त्याला, म्हणजे त्याचं खोड खालचं हे साधारणतः 1 इंचाचं होतं। आता हे खोड साधारणतः 3 ते 3.5 इंचाचं झालेलं आहे व आपण पाहू शकता नारळ बघा, मी थोडासा तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतोय। साधारणतः आपल्या उंचीपेक्षा वर गेलेला आहे, आपण पाहू शकता। तसंच आता पुढचा नारळसुद्धा मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, आपण पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकाराने वाढ झालेली आहे। तसाच पुढचा नारळ आणखी मी दाखवतो आपल्याला। हे बघा, आपण पाहू शकता या पद्धतीने या नारळामध्ये वाढ झालेली आहे। तसेच मी अगदी शेताच्या किनाऱ्याला जो बांध असतो त्या बांधावर लावलेला नारळ आहे। हे बघा, आपण पाहू शकता त्याचीसुद्धा याच प्रकाराने वाढ झालेली आहे। तसाच पुढचा नारळ आपण पाहू शकता, त्याच्या पुढील नारळ आपण पाहू शकता। तसाच बघा इथे या बांधावर लावलेले नारळ। त्याचप्रमाणे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक नारळामध्ये काही ठिकाणी थोडी जागा सुटली, म्हणजे काही ठिकाणी तिकडचा नारळ काही रोगाचं वगैरे मेला, त्यामुळे त्या जागेवर आपण केळीची लागवड केली। कारण तो तेवढा 2 नारळांमधला जो डिस्टन्स आहे तो आपल्याला भरून काढायचा होता, म्हणून त्यावेळेला केळीची लागवड केली। केळीनीसुद्धा जोर धरलेला आहे, आपण छायाचित्रात पाहू शकता। आणि त्याच्याचबरोबर या केळीला आणखीन बाजूनी 3-4 केळी आलेले आहेत। तसेच पुढे बघू शकता आपण, पुन्हा एक नारळ आहे, पुन्हा केळी आहे, आपण पाहू शकता किती मोठी झालेली आहे केळी ती। त्यानंतर पुढे बघा, आपण पाहू शकता नारळ आहे, त्या साईडला सुद्धा नारळ दिसतोय। अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण नारळाची लागवड केलेली आहे। आणि मी तुम्हाला एवढ्यासाठी दाखवतोय की 1 वर्षापूर्वी जेव्हा लावले त्यावेळेला मी तुम्हाला याचा व्हिडिओ टाकला होता। आता 1 वर्षानंतर त्याच्यामध्ये काय फरक झाला, 1 वर्षानंतर त्याच्यामध्ये किती वाढ झाली हे दाखवण्यासाठी मी हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे। बघा, आपण पाहू शकता कशा पद्धतीची नारळाची वाढ झालेली आहे। आणि ही वाढ नारळाची व्यवस्थित झाली, ह्याला कारण म्हणजे काय की आम्ही वेळोवेळी त्यांना खतपाणी करतो आहे, त्यांच्यावर लक्ष देतो आहे, त्यांची निगा राखतो आहे। आणि हे सगळं करत असतो म्हणूनच आपल्याला त्याचं या पद्धतीने फळ मिळत असतं। आपण पाहू शकता बघा, प्रत्येक नारळ हा अगदी व्यवस्थित झालेला आहे। हे बघा, सर्व आपण पाहू शकता। आणि हे सगळं करत असताना आपण ज्या वेळेला रत्नागिरीमधून हे नारळ आणले त्यावेळेला त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की या नारळाला 3 वर्षांनी फळ लागतं। कारण हे नारळ लोटन आणि गंगाबोरम म्हणजे बुटक्या जातीचे नारळ आहेत, ह्यांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असतं। आणि याला साधारणतः एका वेळेला या नारळाला 250 ते 300 नारळ लागू शकतात, असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं। मी म्हणतो 3 वर्षांनी नारळ येण्याऐवजी आपण 1 वर्ष आणखीन वाढवूया, 4 वर्षांनी नारळ येऊन दे। म्हणजे आपण हे नारळ 23ला लावले, साधारणतः 28च्या सुमारास आपल्याला या नारळापासून फळधारणा होईल असं वाटतं। पाहूया आपण ज्या पद्धतीने त्यांना गाई म्हशीचं शेण आणि त्यांचं गौमूत्र आणि आपल्या झाडाचा पालापाचोळा हे सगळं एकत्र करून 8 दिवस एकत्र ठेवून नंतर आपण त्यांना हे देत असतो। आणि त्यामुळे या पद्धतीने आपल्याला नारळ वाढताना दिसतात। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, जय महाराष्ट्र।